त्र्यंबकेश्वर पोलिसांची धडक कारवाई, अवैध देशी दारूसह कार जप्त। त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवैध देशी दारू वाहतूक व विक्री विरोधात धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे। गुप्त माहितीच्या आधारे नाशिक जव्हार रोडवरील आदित्य बार परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मारुती अल्टो क्रमांक MH15 CT 8494 ही कार अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला। यावेळी दीपक हिरामण खांजोडे वय 28 राहणार हर्सुल यास ताब्यात घेण्यात आलं। संबंधित इसम कोणताही वैध परवाना नसताना अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले। या कारवाईत पोलिसांनी एकूण 3,11,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 180 मिलीच्या प्रिन्स संत्रा देशी दारूच्या 1,296 काचेच्या बाटल्या किंमत 1,03,680, 90 मिलीच्या 2,700 प्लास्टिकच्या बाटल्या किंमत 1,08,000 तसेच 1,00,000 किमतीची मारुती अल्टो कार यांचा समावेश आहे। या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहेत। त्र्यंबकेश्वर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला। सत्यवार्ता मराठी न्यूज नाशिक।